त्याला नाम आहे आत्माराम. जो राम बाहेर आपल्याला दिसतो तो अगोदर राहत आहे, म्हणून म्हटलं पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी म्हटलेलं नाही. आपलं जे आत आहे तेच सगळं बाहेर आहे. आपण फक्त बाहेर 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 बाहेरच बघतो. आत जो राम आहे त्याला कसं बघणार आपण? म्हणजे प्रत्येकाकडे आपली वागणूक किती प्रेमाची पाहिजे. कारण माझ्यात जो आत्माराम आहे तो यांच्यात पण येतो, यांच्यात पण येतो, हिच्यात पण आहे. म्हणजे वागणूक कशी किती प्रेमाने वागलं पाहिजे आपल्या एकमेकांकडे, न भांडता, हेवे दावे न करता, थोडंसं रागावता, थोडंसं. हां, ते एकदम मुलगा काहीतरी करायला लागला आणि वडील म्हणाल नाही रे, तू जर आत्माराम तुझ्यामध्ये वसलेला आहे तर मी काय तुझ्यावर रागावलं नाही, असं नाही होऊ शकत ना. थोडंसं रागावलंच पाहिजे. पण आपण वारंवार जे दुसऱ्यांवर रागावतो तर प्रत्येकामध्ये तो आत्मा, प्रत्येकामध्ये तो विठ्ठल आहे. तुकाराम महाराजांना तो विठ्ठल जो पंढरपुरात होता तो प्रत्येकाच्या हृदयात दिसला. नामदेव महाराजांना तो विठ्ठल प्रत्येकाच्या हृदयामध्ये दिसला. मग त्यांची वागणूक कशी होती? एकनाथ महाराजांवर तो मुसलमान 108 वेळा ते 125 वेळा थुंकला, पण त्याच्यावर न रागावता पुन्हा पुन्हा एकनाथ महाराज गेले आणि नदीत आंघोळ करून परत आले. तर पुन्हा थुंकला, पुन्हा परत गेले न रागावता, पुन्हा ते आले, पुन्हा थुंकला. असे किती असंख्य वेळा झाले, पण ते रागावले नाही. त्या जो थुंकणारा माणूस होता त्यालाच आश्चर्य वाटलं, अरे हे काय चाललंय, यांनी तर मला मारायला हवं होतं. एवढ्या वेळा मी थुंकलो नाही, हा माणूस रागवत नाही म्हणून काय. ते उतरले खाले आणि त्यांच्या पाय शरण पकडले एकनाथ महाराजांच्या आणि म्हणाले मी तुम्हाला शरण आहे, मला तुमचा शिष्य करून द्या. म्हणून संत हे संत आहेत आणि आपण तसेच राहतो. आपण जन्मतो आणि एक 90व्या वर्षी जातो, 80व्या वर्षी जातो, पण जाताना जे आपल्याला साधायला पाहिजे ते आपण साधून घेतच नाही. फक्त आपण मंदिरात जातो, फक्त आपण पारायण करतो, पण खरं रहस्य काय आहे? प्रत्येकाच्या हृदयात तो असलेला आहे. तो राम, तो कृष्ण, तो विठ्ठल, ते स्वामी, ते साईबाबा, ते गजानन महाराज प्रत्येकाच्या हृदयात आहे. त्याच्यामुळे आता यांनी जे मला सांगितलं, त्यांनी मला मगाशीच वरती सांगितलं होतं यांच्या घरी, त्यांनी ते येऊन मला गाऊन दाखवलं होतं आणि मी ते पूर्णपणे विसरलं होतं, कारण हल्ली गायलंच नाही मी ते गाणं. पण आता त्यांनी सांगितलं म्हणून कुणी सांगितलं, एखाद्या वेळी त्याच्या मधून ते जो राम आहे त्या रामानेच सांगितलं असेल की हे गाणं तुम्ही गा. आपण असं म्हणू शकत नाही, हे किती लहान आहे, त्याला काय कळतं, डोंगरा मूर्ख आहे. नाही, कधी कधी बघा आपण बाहेर जातो आणि आपला छोटा मुलगा बोलतो बाबा जाऊ नका आता, नंतर चला. आपण म्हणजे छट, तू काय तुला माहित आहे, जातो आणि ऍक्सिडेंट होतो. आता तो मुलगा जो बोलला तो कोण बोलला? त्याच्यातून तो ईश्वर बोलला, मुलगा नाही बोलला. मुलगा हा माध्यम आहे, पण ते ईश्वर बोलला. असू दे. मी